मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधील सर्वात लोकप्रिय मराठी चॅनल मी वाटसरू. संपूर्ण महाराष्ट्राला ह्या आजी माहीत आहेत. आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना या आजींची मी पुन्हा ओळख करून देतो. ह्या आजी म्हणजे साक्षात ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आणि जिजामाता. संपूर्ण महाराष्ट्र ज्या आजीवर प्रेम करतो अशा फुलाबाई भोसले आजी. राजगड तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामध्ये विंझर नावाचं गाव आहे. त्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर डोंगरात जंगलामध्ये ती आजी गेली 50 वर्षे एकटी राहती. या आजीच्या ज्ञानाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. गेले काही एपिसोड आपण करत आहोत ज्यावर आपल्याला आजी घरगुती उपाय सांगते. आजारावर किंवा कुठल्याही व्याधीवर, रोगांवर घरगुती आणि कमी मूल्याचे, कमी खर्चाचे ती उपचार सांगते. आपण 4-5 व्हिडिओ केले. मागचा व्हिडिओ जरा गडबडीत झाला, खूप कमी वेळ होता आणि आज मी भरपूर वेळ काढून आलेला आहे आणि आजीला पण भरपूर वेळ आहे. भले हा व्हिडिओ जरा मोठा होते, हरकत नाही. तर आपण हा व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही सांगितलेल्या विचारलेल्या प्रश्नांना आज पुन्हा उत्तर देऊया. महत्त्वाचं आहे, तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरं म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील आणि आजीने दिलेली उत्तरं तुम्हाला लवकर पोचतील. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजी, एक प्रश्न असा आहे की ते म्हणतात की जास्त वेळ उभं राहिलं तर हातापायाला मुंग्या येतात आणि भाजी निवडताना पण हातापायाला मुंग्या येतात. उपचार काय आहे का? आहे. काय करायचं, ह्याचा पाला आणायचा, कडुलिंबाचा पाला आणायचा, तोडून वरवाडून बरं पायाखाली ठेवायचा. बरं. आणि काय म्हणायचं, जिथं होतं तिथं जाऊन बस, जिथं होतं तिथं जाऊन बस आणि असा पाय आपटायचा की झाला ते लोक मोकळा. एक दिवसामध्ये सोपा उपाय. सोपा उपाय. हा. आणि बघ, दुसरा प्रश्न असा आहे की ते म्हणतात आजी माझी कंबर आणि पाय दुखतात लय. कंबर आणि पाय दुखतात ना, तर काय करायचं, कडुलिंबाचा पाला आणायचा आणि तव्यात गरम करायचा आणि कपड्यात बांधायचा आणि असा कमरेला 2 दिवस शेकवायचं. बर. ते आणि ते वाळला ना पाला की म्हणा कुटायचा आणि पावडर करून उली खायची त्या आजीच्या वाणी. मंडळी, हे कडुलिंब आहे ना अत्यंत गुणकारी आहे. त्याचा पाला तुम्ही कमरेवर लावला गरम करून तरी तुमची कंबरदुखी 100% थांबणार. दुसरं म्हणजे त्याची तुम्ही पावडर करून खाल्लीत रोज सकाळी चमचाभर तरी खूप फरक पडतो. ती पाला घ्यायचा, तो कुटायचा, बारीक पावडर करायची आणि सकाळी 1 चमचा खायची आणि त्यावर पाणी प्यायचं. बरोबर. तडाख्यात मोकळंच ना, मोकळं खाल्लाच बिनधास म्हणत्यात. त्या आजीपर्यंतच आम्हाला घेऊन जा. हा ना. हा. पुढचा प्रश्न असा आहे की त्या ताईंचा मुलगा आहे 2 वर्षाचा, पण त्याला डॉक्टरने सांगितलं त्याला हर्निया झालाय. त्याला काय तुला माहिती आहे हरण्याचं? हरणी झालाय ना, तर काय करायचं, आता तिकडे हे नसन, कराट्याचा येईल नसन. कराट. कडू कराट नाही का आपली शेणक कडू कारलं नाही, कराट का तवशेच्या वाणी असतात कराटे. ती न्यायची आणि त्याचा रस काढून चमच्या द्यायचा की लक मोक तुम्हाला ते कडू टाकून प्यायचा. हा, ते असं गोलाकार आकार असतं, आपली काकडी असती ना त्यात चवीचं असतं, पण ते कडू असतं चवीला. त्याचा रस काढून पिला तर फरक पडू शकतो. आता दुसरा प्रश्न आहे की त्यांना आहे ना भाजलं होतं, त्या जखम झालं, ती जखम जायला काय उपचार आहे का? आहे ना. काय करायचं, ती लिहून फळं येतात ना बांधायला, लेंग्या असे ना काय येतात, काट्याची, काट्याला काटा लागतो ते आणायचं आणि पेचायचं. बरं. आणि ते जखमेला लावायचं. अच्छा. 4 दिवसात फरक पडणार. मंडळी, आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे. भले हा व्हिडिओ मोठा होऊ दे, तासापेक्षाही मोठा होऊ दे, पण हरकत नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं मी कबूल केलेलं आहे आणि ते उत्तर मी आजीकडून तुम्हाला मिळवून देणार. फक्त असं झालं आहे, काही प्रश्न आहे ना रिपीट होतात, म्हणजे मूतखडा किंवा मूळव्याध किंवा गुडघेदुखी, ह्या प्रश्नांचे उत्तरं आहेत ना आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. तर मी तुम्हाला विनंती करतो तो मागचा व्हिडिओ पहा, कारण तेच प्रश्न पूर्ण केलेत काहीच अर्थ नाही. त्यांची उत्तरे ऑलरेडी आजीने मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. तो तुम्ही व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला कळेलच. आता आपण पुढचा व्हिडिओ घेऊया. आजी, लहान मुलगा आहे, ते बोबडं बोलतंय, बरंच
पण त्याला नीट बोलता येत नाहीये. बोलता येत नाही. हा मग त्याच्यानं आजीब आहे ना, आतली जीभ. हा 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 काय करायचं तुम्हाला सांगते. आता ही जमीन आहे, हा ही जमीन आहे हा आणि आपल्याला ही ती वस्तू काढायची. तर ती वस्तुकीची मुळी आणायची. मुळी काय कशाची? ते असं काटा असतात ना, असं पारंजाळतं ते बांधायला नाही का, का एवढी फळं येतात त्याला. नाव त्याचं आठवतं का? अरे का आपल्या खासरातनी उन्हाळी दिसायला उगवतं बघ. आता परत आल्यावर मी तुला दाईन, मग हे शकट कर. काय आलं का? नाही तर मग कडुलिंबाचा पाला चांगला वाळून द्यायचा आणि त्याची पावडर चोळायची जिभेला. त्याने सुद्धा फरक होईल. मग कसं चोळायचं? लहान आहे ना, हा ते बघ चांगला रस काढून जरी पाजला ना तरी होईल. आणि जरी असं वाकायला लागलं ना तरी असं व्हायचं, नाकाला हात लावायचा, मग ती गुटकी जाते खाली. लक मोकळा होईल 3 दिवसात. 3 दिवसात मोकळा होईल. मग सांगतो मला परत किती असून दे. लहान आहे अजून ते. हा आणि मोकळं होईन आणि पोरही चांगलं होईल. बघ त्याची आई म्हणा माझ्या बाळाला आणि तू तिथपर्यंत घेऊन चल. हा मग मी आपल्या खर्चाने तुला नेते, पण इथपर्यंत यायची गरज नाही, खर्च करायची गरज नाही. आनंदाने म्हणा तिथून हात जोडा, मी तुम्हाला शाबासकी देते तिघांना चौघांना. किरकोळ उपाय आहे. तुम्ही जर हा किरकोळ उपाय केला तर नक्की फरक पडेल असं आजीचं म्हणणं आहे. त्यात काही खर्च नाही. कडुलिंबाचा पाला आणायचा, त्याची पावडर करायची आणि आपल्या बोटांनी आपल्या बाळाच्या जिभेवर चोळायची. जर फरक पडला तर नक्की सांगा. आता पुढचा प्रश्न असा आहे की एक जोडपं आहे, ते काय म्हणतंय की लग्नाला 10 वर्ष होऊन गेले तरी आम्हाला काय मूळ बाळ व्हायना, आम्ही काय आईबाप व्हायना. आईबाप होत्यात. त्यांना म्हणावं जेजुरीला खंडोबाला जाऊन या आणि हात जोडून या, पाया पडा आणि घरच्या कुलदैवताचा पाया पडा, आईबापाच्या पडा आणि गावदेवीच्या पाया पडा. 12 वर्षात तुमचा 1 वर्षाच्या आत पाळणं आलं. मला काही तुमचं नको, तुमचा सुखाचा संसार वाहून द्या आणि मला आनंदाने बातमी येऊन द्या. बघा आजीची केवळ माफक अपेक्षा आहे की बाबा तुमचा संसार सुखाचा वाहू द्या, तुमच्या संसाराच्या वेलीवर एखादं चांगलं फूल उमलू द्या, तुम्ही आपल्या कुलदैवताला आणि खंडेरायाच्या पाया पडा. बघा काय फरक पडतोय तो. 12 महिन्यात पडणार. 12 महिन्यात फरक पडणार. सांगायलाच येणार. आजीचं म्हणणं आहे की तुम्ही 100% ती बातमी आजीच्या कानावर पोहोचवणार आणि ती बातमी सांगायला तुम्ही आजीपर्यंत पोहोचणार. ज्या ठिकाणी सायन्स किंवा विज्ञान थांबतं ना त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतं. थोडा आपला देवावर विश्वास असलाच पाहिजे, फरक पडणारच. आता पुढचा प्रश्न असा आहे की दादांना आहे ना दिवसातून 5 ते 6 वेळा सारखं संडासला जायला लागतंय, टॉयलेटला सारखं. म्हणजे सारखंच ना. काय औषध केलं? दिवसाभरातून 5-6 वेळा जायला लागतंय. औषध काय केलं? औषध त्यांना सांगितलं नाही. ते पिवळ्या पाकिट असतात गोळ्याची ती त्यातल्या गुळी खाली का? नाही माहिती, ते काय बोलले नाही तशी. तुला जाऊ का ते पिवळं पाकिट? नाही, त्यांचं जुलाब बंद नाही होत, सारखं जायला लागतं म्हणतात. जुलाब नाही होत, जुलाब होत नाहीत. मग डॉक्टर जायचं. बर डॉक्टर जा म्हणावं आणि डॉक्टर पासून काय उपाय असतो ना ते करून घ्या. दादा आजीकडं ह्या आजारावर किंवा ह्या रोगावर काय औषध नाहीये, तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेतलेला चांगलं राहील. पुढचा प्रश्न आहे ना ह्यालाच अनुसरून आहे. लहान मुलाला आहे ना त्याला संडास होत नाही 2-2 दिवस असे खडे होत्यात ना. खाद्य कमी पडतं बाळा खायला, त्याला खात नाही ना त्याच्यामुळं बकरं कसं हागातं लेंड्या तसं ते हागातं. खाद्य कमी पडतं. 2-2 दिवस संडास करीतच नाही. मग ते खाद्य कमी पडतं त्याला. मग काय करायला पाहिजे? दूध पाजायला पाहिजे त्याला. बाहेरचं का अंगावरचं नाही, बाहेरचंही पाजलं पाहिजे. म्हणजे बाहेरच्या दुधाने जीवाचं शरीर मोकळं होतं. घरचा किती याचा एवढा टिपका सारखं चिटायचं तर किती याचा एवढा टिपका, त्याच्यामुळे तसं होतंय. बरं, बाळाला तुम्ही आहे ना थोडं दूध बाहेरचं पण द्या, फरक पडेल. कसं आहे, बाटलीने पाजा बाटली. कारण दूध थोडं जरायला पचायला जरा जड असेल ना. साखर टाकायची वाईस मी पिईन. अच्छा, साखरेचा दाणा टाकायचा, मटा पिईन बघ चांगलं होईन पोर. अच्छा,
आणि मला पेढे घेऊन येशील. बघ. फरक पडला तर आजीला आठवणीने पेढे घेऊन या बरं का, न विसरता. हा. 1 किलो. हा 1 किलो बस का? नको बाबा 1 किलो. आता मला 1 किलो नाही मला तुला अर्धा किलो आणि मला अर्धा किलो. हा बरोबर हे बघ आपल्याला नाही हे हातामध्ये घातल्यात ह्या एक हा मग ते दोन. पाहिजेच. कायसाठी पाहिजे मग हे बघ ह्यानी शरीर चांगलं राहत, का? हातापायाच्या शरीरात चांगल्या राहतात. कसं काय? हा तुझं या अंगठ्या ह्या बोटामध्ये आणि त्या संबंध काय तुझ्या हातपायाशी अरे शरीराशी? मुंग्या येतात ना हातांना, हा ह्या हातांना मुंग्या आल्या नाही, हाताला नाही का पायाला मुंग्या येतात, अशा मुंग्या येतात. मग ह्या बाबा ह्याने ना ह्या हाताला किंवा पायाला मुंग्या येत नाहीत. नाही का आपण म्हणतो मुंग्या आल्या त्या पायाला. अंगठ्या सोन्याच्या आहेत का मग? नाही मग? पितळाच्या येत. एक तांब्याची दिसते या. एक तांब्याची. हा ती एक बाय आपली गंगी कातकरीन होती, म्हणजे बघ ते तांब्याची अंगठी घाल म्हणजे तुला कुणी चिमटा घ्यायचं नाही. म्हणजे आपण माणूस असं येता जातानी करतं ना, हा हां मग ते करायचं नाही. मग ते लांबच म्हणतो तुझ्या हातात तांब्याची अंगठी मी तुझ्या मिळवता येत नाही. असं हां म्हणजे तुझं रक्षण करायला अंगठी आहेत. बाकी कोणी देऊ न देऊ. मातसारखं माझ्यावर सगळी देणार आहेत. राज शेगाडापासून ते राजगडापर्यंत सगळी. हा काय आता ह्यानी पुतळा कसा शिकवला चिखलाचा राजगडावर आणून शेनी केला ना जाहीर म्हणून आपण बसले राहिलो. अच्छा हा नाही तर आपण गेलो असतो गोरेगावाला लगेच काय करत हरियाळी करीत. आता पुढचा प्रश्न घेऊया. एका सासूबाईंनी प्रश्न विचारलेला आहे की सुनबाईला 6 महिन्याचं मूल झालं, म्हणजे 6 महिने झाले, दिवस राहिले, पण ते काय पुढं राहिलंच नाही, ते खाली झालं पण ना त्यानंतर राहतच नाहीये. राहील त्यांना म्हणा जेजुरीच्या खंडरायाला जा आणि पाया पाडा. खंडराया खंडोबा होऊन दे, तुझ्या दर्शनाला आम्ही खंडोबा घेऊन येऊ. बर. आणि मग मला सांगाय 12 महिन्याच्या आत मुलगा होईल. अच्छा काही होईन पणजी फळ, मुलगा हो मुलगी हो काही होऊन दे, वाट चालू जाईल. हा कमा चुकतंय का? बरोबर. मुलगा झाला तर लाखाचं मोल झालं आपलं, मुलगी झाली तर फुकायची झाली. उलट बेटी दानाची पेटी आहे. अरे दानाची पेटी पण त्याला कष्ट किती लागतात. मुलगा ईदभर लंगोटी नेसन आणि आपल्याच जाग्यावर बसन. म्हणजे तू पाणी पाजन का? पाहिजे की पाहिजे ना? लय बाऱ्या पाणी पाहिजे. ते आई वडील आहेत माझं. हा कुळीला दोष लावायचा नाही. जाती गुंता जातीचं असलं ना तर तो कुळीला दोष लावित नाही. ताई आहेत पुढच्या, त्या म्हणल्या की मी घरात काम करता करता पडले आणि तेव्हापासून मला पाठीपासून खाली कमरेपर्यंत आहे ना झोपताना उठताना त्रास होतोय. त्रास होतोय ना पडल्या. झोपतानी नोटतानी. हा तर काय करायचं, एक चांगलं माणूस असलं ना हा. की त्याला घ्यायचं आणि हिथून पाय उतरायचा असा खाली, हे बघा असा पाठाणीव पाठाणीवने आणि असं 3 बाऱ्या बुईला आपटायचा. असा पाय वरून खाली घ्यायचा. हा बर. जोरात हा असा श्वसन तसा तिला बर. आणि जोरात पाय असा बुईला आपटायचा. पण तो ते आपटून निघून जाईल. माणूस पाळू पाहिजे का नको? पाय नको, तसं काय नाही. कसलं असलं तरी चालेल. बर. मोकळा झाला ते बसल्या जागेवर. ताई तुम्ही हा उपचार ऐकला असेल, हा उपचार करून पाहायला काय हरकत आहे? घरगुती आहे, काय खर्च नाही. खर्च नाही हा आणि चांगल्या वाट्या हम्म उलट माझं नाव काढत्या. हा ना. हा पुढचा प्रश्न आहे, पोटच साफ होत नाही. होय. मग पोट सुरत नाही तर खाता सोडा घ्यायचा. हा खाता सोडा अच्छा. आणि खाच्या सोड्याची एवढी पावडर घ्यायची हातावर आणि तोंडात टाकायची आणि पाण्याचा गोळ घ्यायचा की आपलं सगळं शरीर मोकळं. अच्छा. आजकालच्या बायकांना म्हणजे मॉडर्न स्त्रियांना किंवा नवीन ज्यांचं लग्न झालं त्या स्त्रियांना पडणारा हा मोठा प्रश्न आहे, डिलिव्हरी झाली की ते पोट सुटते, ते पोट सुटू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? पोट सुटतं, हा पोट खाणं कमी पाहिजे. डिलिव्हरीमुळे सुटलं या. डिलिव्हरी पर्सन ना हा मूल झाल्यावर हा मग ते सुटतं की मग त्याला काय करायला? काय नाही, ते गडीच पडते पोटात, गड्याच पडते त्या पोटाला. उपचार काय 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 नाही उपचार त्याच्यावर. ह्या गडी आता ही गडी पडली ना आपली, हा. ही गडी ह्या गडीवर दुसरी गडी पडली हा. तरी काय त्याला उपचार नाही आपल्या शरीराला. बाबा मग ते अगोदरच काय काळजी घ्यायची का? आता काय काळजी घ्यायची तवा? मग ते बांधून बिंदून काय होतं का? बांधून कशाला त्याला बांधायचे काय? झाडाला बांधायचे होय? झाड आपण बांधतो, आपलं पोट बांधायचे का? नाही. पण ते आजकालच्या बायकांना आवडत नाही पोट सुटलेली. पोट सुटलेले आवडत नाही तर खाणं कमी करा ना. डिलिव्हरीमुळे सुटलेलं पोट आवडत नाही. अरे
ते बाळा एक बाळात पण झाले तरी पोट सुटतच माझ्या बाळा तू काय त्याला उपाय होतोय शरीराला सांग. आपण कसंही बांधलं तरी ती पोटाची गडी पडतीच. पडती का नाही पडती सांग बघून दे. बरोबर. मग काय त्याचा उपाय? नाही उपाय. प्रश्न पुढचा घेऊया. एक ताई म्हणतात की मला पित्त सारखं होतंय, पित होतंय तर सारखी चक्कर येते. चक्कर येते तर कडुलिंबाचा पाण्याचा रस पिकी बनव 2-4 दिवस, लख मोकळी वशीन. हा बघ, कडुलिंबाचा पाला आणायचा ना, ते वाटायचं असतं ना, त्याने रस काढायचा आणि चोथा होईन ते वाळून ठेवायचा, त्याची पावडर केली तर मग ती खायला गावती. ताई, कडुलिंबू हे जवळपास सर्व रोगांवर उपचार आहे. त्याची तुम्ही जरी पावडर केली तरी चांगलं आहे किंवा त्याचा रस केला तरी चांगलं आहे. ओला पाला आणायचा, मिक्सरला टाकायचा, त्याचा रस काढायचा आणि तो प्यायचा. भले कडू लागू द्या तरी पण प्या. आणि तो चोथा राहील ना, तो वाळून त्याची पावडर करा. सगळ्यात बेस्ट उपचार आहे. अक्षरशः म्हणजे तुमच्या पायापासून डोक्यापर्यंत होणारा प्रत्येक रोगावर त्याचा उपचार आहे. उपचार आहे म्हणजे चांगल्याच होत्या ठणठणीत. आणि तुम्ही आहे ना, कडुलिंबाचं झाड जरी करा जवळ लावलं ना तरी उपचार आहे त्याचा. म्हणजे त्याची शुद्ध हवा येते. मग पैसा न खर्च करता तुम्हाला शुद्ध हवा मिळते. तिकडं लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये लोकांनी सिलेंडर घ्यायला 10,000 रुपये घालवले, पण इथं ऑक्सिजन फुकट आहे, ते पण शुद्ध. अरे मी पुणेदारावनी लिंबाची झाडं आणली नि गुलमोहरची झाडं आणल्यात गणपत डिंबळ्या बरोबर. आता ते पोर तुझ्यावानी किती नाव काढे ते डिंबळे शिवऱ्याचं. मी लय नाव कमावलंय महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोतात. अरे लय बाहेरपर्यंत गेली. महाराष्ट्र काय, महाराष्ट्राच्या नुसतं महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण तुझं नाव गेलंय. लोक बाहेरनं व्हिडिओ बघतात, विचारतात या आजी कशी काय एवढी बुद्धिवंत आहे. मला जिजामातांनी शिकवली राजगडाव. हा, ज्याला तिथं सुरुवात झाली लढायची, काय जिजामातांनी कमावलं तिथं राजगडाव आपल्या येल्या तालुक्याच्या. म्हणजे ह्याच्यावर पडदा टाकायचा नाही. आणि तांब्याची गागर अशी होती उशाला, आणि वैरेने तिकून आला का बंदूक घेऊन तर ती तांब्याची गागर डासाळी, खाली रुख सांडायला लागलं, वाजत तसं शिवाजी जागं झालं आणि लढायला उभं राहिलं. आपल्यासाठी मर्ज गेला पण आपल्याला जाग्यावर ठेवलं. आजी म्हणजे ना साक्षात ज्ञानाचं भांडार आहे. तिला कुठल्याही विषयावर माहिती विचारली ना तर लगेच उत्तर देते. आरोग्य असू दे, इतिहास असू दे, जनरल नॉलेज असू दे, काय असू दे. चला पुढचा प्रश्न घेऊया. गुडघा फिरलेला आहे ताईंचा आणि ते चालताना काट काट असा आवाज येतो. कटकेने येतो ना, त्याला असं असाच उपाय करायचा. फडकेने बांधायचा संध्याकाळचा झोपतानी, आणि सकाळचा वाज दिला केला ना की खटक्याने वाजला. तुम्ही आता शिर अशी हल्ली ना, ही अशी शिर हल्ली ना चालतानी खटा 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 वाजते. म्हणजे आपलं कसं कंबर आपण मोडतो अशी वाजायची. तर त्याला असं बांधलं ना कमरेला की ते तवाच थांबण. कडुलिंबाचा पाला आणायचा आणि त्याचा रस काढून प्यायचा रोजचा, आणि ते पाला वाळवायचा आणि ती पावडर टाकायची, लक मोकळी होईल. मग तू पण तुला पाला खाते का? मग त्यामुळे तुला आयुष्य आहे का? बुद्धिमत्ता काय ते या पाल्याचा खाली पडलेला पाला संध्याकाळचा आणायचा आणि खायचा. मग अशी कुठली झाड तू अशी घराच्या बाजूला लावलेली? एवढं मोठं झाड लिंबाचं, हे मोठं झाड. अजून काय कुठली झाड आहेत? मग कुठली नाही, लिंबाचंच झाड गुणीची आहे. बहुगुणी येते चांगलं महत्वाचं. ते पाला जर खाला ना तर आयुष्याची चांगली होते. आणि वाळून ठेवला तर मग पावडर करून खाली तरी चांगली होते. आता मला असं वाटतं बहुतेक ह्या पुढच्या प्रश्नावर पण हे उत्तर असणार आहे. दादांना आहे ना चालताना चक्कर येते. चक्कर येते ना, आता जे शरीर झाले ना त्याच्यामुळे चक्कर येते. पण खाणं वाईट जास्त एक घासाने वाढलं ना की चक्कर यायची नाही. बिस्किट खा म्हणावं, खारी खा, टोच खा, काय पसंती खा, पण खाल्लं ना की चक्कर यायची नाही. आणि मग यायला लागली चक्कर ना, तो असं कडुलिंबाच्या पाल्याचा रस घ्यायचा. मी खाल्लं ना की निवण झोप लागते त्याने. हा, शांतता येते शरीराला. आता पुढचा असा प्रश्न आहे की हा प्रश्न अनेक लोकांची झोप उडवतो. लोकांना नीट झोपू देत नाहीत. स्वतः आरामशीर झोपतात पण बाकीच्या लोकांना झोपच लागून देत नाही. कारण ते एवढ्या मोठ्याने गोरतात ना, तर पलीकडच्या लोकांना झोपच येत नाही. तर ते गोरणं बंद व्हायला काय उपचार आहेत का? उपचार आहे. गोरणं बंद व्हायला लागला ना की काहीतरी असं कशावर तरी ताप व्हायचं काय, आणि नाचा फिरवायचं नाकावर.
अहो बाजन का नाही त्याने. जरा वाप लागली की बघ असं असं करी. हा म्हणजे ठेवायचं नाही, फक्तच फिरवायचं. हा वाजली आता त्याचा. हा हा हा. आलं का ध्यानात, लक मोकळा होईल. मी नाकाव ठेवायचं नाही, फक्त असं फिरवायचं इथून. फिरवायचं. हा. पहिला चोचा द्यायचा हा. आणि मग दूध काढायचं. अच्छा. आलं का ध्यानात. पहिलं चोचा द्यायचा. हा हा पहिलं भाजायचं. हा. भाजायचं नाही, नुसते वाफ द्यायची. अच्छा, म्हणजे तापल्याशी वाप आली पाहिजे. हा. बरं बरं. जरी काडी काडी वडली ना हा. तरी होईल. बर आलं का ध्यानात, साधा उपाय. बर. आता पुढचा प्रश्न आहे की मान दुखत्या. मान दुखते ना, हम्म. ते बघ कुणाला तरी घ्यायचं आणि बघ असं शरीर चोळायचं असं गोळी त्याला. अच्छा. आता ही दुखती नसेल हो. ते बघ असं गोळी त्याला चोळायचं. 2 दिवस चोळलं ना की ते मोकळं. बर गोळी त्याला. बर बर. पण ते मेंथीने चोळलं पाहिजे. हा. काय की आता हे नाही हं. चोळलं बघ, मेंथीने चोळलं ना 4 दिवस लक मोकळं होणार. आणि मग असं ठेवलं ना, असं असा असा हात ठेवायचा आणि मग असं 2 हाताने गाल धरायचा ह्यो आणि असं मोडायचं कुडक्याने. बर. मग हे कुडक्याने वाजतं आणि हे असा ठेवला ना की असं धरलं ना 2 हाताने की हे कुडक्याने वाजतं की लक मोकळं झालं. मंडळी नीट बघा, आजीने हात कुठं ठेवला आणि कसं ओढायचं. एक हात कानावर ठेवायचा आणि एका हाताने गाल ओढायचा. ओढ बरं परत. हे बघ असं, हे बघ तुला बसून बसून जा. तुझं धावते, तुझं करून धावते. फक्त माझं मोडू नकोस. मोडीचे नाही. हा, आणि ठेव कानावर हात. असा कानावर असा असा ठेव, मुठीवर. मोठी ठेवली. हा. हाताने पक्की मी म्हणा तो कान ओढाय गावून इकडे. असा मी म्हणते, असं ठेवू का. हा हा असा हे बघ. हा हे बघ असं धरायचं, एक असं करायचं, असं. लक मोकळं झालं. बर. मग सोपा उपाय आहे. हा. मानदुखी व सोपा उपाय आजीने अगदी प्रॅक्टिकल करून दाखवलं, आणि चांगलं प्रात्यक्षिक करून दाखवलं तुम्हाला. चांगलं मी 15 मोकळा झाला. हा. म्हण आणखीन एकदा बाळा मोड, परत मोडायचे दुसऱ्या वेळेला. शनिवार गाठून शेणी. अच्छा. शनिवार मी खंडोबाचा वारा असतो. हा बरोबर. हा काय तुम्ही जर हा उपचार केला 100% तुमची मानदुखी थांबणार. जय बारी. आजींनी अक्षरशः प्रॅक्टिकल तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवून हा उपचार केलेला आहे. तुम्ही हा लक्षात ठेवून केला तर नक्कीच फरक पडेल. सोपे उपाय आहेत, खर्च नाही, काहीच नाही, आणि ते पण घरगुती. तुम्ही एकट्या असाल ना तरी करू शकता आणि सगळ्या गोष्टी घरी मिळणार आहेत. हे तुम्हाला काही विकत आणायचं नाही किंवा कुठं जायचंही नाही. हे सगळं कडुलिंबाचा पाला किंवा हे उपचार आहेत ना अक्षरशः घरच्या घरी करता येतात. असली अंगठी आणायची बाजारात. आणि ही अंगठी आहे ना, हे मोठी करायची आणि मग ती अशी अंगठ्यात घालायची. अंगठ्यात तांब्याची. तांब्याची. हा. जो दुखतोय ना त्यात मग त्या असे 4 दिवसांनी 4 दिवसांनी असे हलवायची, खालवर करायची, पुसायचं लुसायचं. मग तेव्हाच मोकळं होतं. अरे ते काय 12 महिने त्याला पायात ठेवायची का. 12 महिने ठेवली तर ते सुखाचं राहील. काढायला नको आणि फेडायला नको, पण त्याच्या खाली पुसलं लुसलं पाहिजे सारखं. बर. की गाठली पायात आणि राहून द्या तशीच. तसं करायचं नाही. आलं का ध्यानात की आपलं शरीर कसं मोकळं व्हावं असं करायचं. हा. पुढच्या प्रश्नांची भीती अनेक महिलांना वाटते. ज्या महिला आता गरोदर आहेत त्यांना भीती वाटते की त्यांचं सिझर होईल. ते सूक्ष्म बाळात पण होण्यासाठी काय करायला लागेल. सूक्ष्म बाळपण मनाला धीर घ्यायचा आणि देवदेवीनं वाट तसं राहायचं. मनाला धीर द्यायचा. तुमच्या वेळेस सिझर बिझर काय होतं का. नव्हतं. तुम्ही घरीच व्हायचा. घरीच व्हायचा. मग आता लोकांना दवाखान्यात जरी नेल्या तरी त्यांना सिझर केल्याशिवाय पर्याय होत नाही. पर्याय नाही. सिझर होऊ नये म्हणून काय करावं. काय करावं तर नशिबाचं असलं तर नाही व्हायचं सिजर, ना असलं तर होईन. तर होईन तर आपणच त्याला झोपा करायची. मग काय काळजी घ्यावी. काळजी म्हणजे आता हे 2 झोपाचीच काळजी. काय की नाही बाया सिजर झालं तर माझा जीव पटक्याने सुटला, हे चांगलं झालं. आणि मग ते तिच्या जीवाला घोर राहतो. मग हे घोर दूर करायला तिचं जे दिवशी शरीर मोकळं होईल त्या दिवशी तिच्या जीवातला घोर निघून जाईल. तुम्ही सर्वप्रथम आहे ना तुमच्या मनातली भीती काढून टाका हा. की माझं सिझरच होईल ही भीती काढून टाका. आणि असं पॉझिटिव्ह विचार ठेवा की मी नॉर्मल होणार आहे. तुम्ही जर मनात विचार ठेवला सिझर होईल तर तुम्ही असेल ना खंडोबा असेल ना त्याला म्हणा हात जोड. खंडोबा असला तर खंडोबा उडी फेकीन. आणि मग ही असली ना ती काय तिचं नाव आहे ना ती मल्हारीची बायको ती असली ना तर ती मुलगी आली ना तर ते होईन कमरेला पदर खुसून करायला उपयोग आहे बापाचा. हा माळसा. माळसा. हा काय आला का
खंडेराय होईल किंवा माळसा होईल. माळसा होईल काही होऊन दे, मग आपला क्वासाच गेला काळजातला निघून. तुम्ही तुमचे विचार आहे ना ते सकारात्मक ठेवा, मनातून काढून टाका. हा की माझं सिजर होईल म्हणून. आणि दवाखान्यात पण जायला लागायचं नाही, घरीच मोकळे होते. आणि बघ मी काय नाही ना, आता आजकाल घरी मोकळं व्हायला अवघड झालंय. नाही लय बरे होईन बघ. पण ते घरी करणार कोण? नाही करणार हे म्हण एखादी बाई ठेवाय गावून. आता कोणते सुईन बाईन कोण असतात आता? पहिल्या कशा सुईनी होत्या, पहिल्या काय होत्या त्या? सुईनी होत्या. आता कोण राय पडती नव्हती आपल्याला, राय बाय पडती. हा का? हा. पण ती सुईन जर करायची मग तिला कोण शिकवल्या गोष्टी सगळ्या? मग तिला त्या पहिल्यापासून त्यांच्या कुलदैवत पासून आल्या शिकत हा ना. हा. शिवाजी महाराजांच्या काळापासून हा. ज्याने शिवाजीने तोरण्या जिंकला आणि शिवाजी जोपरान असे आपली तालीम होती ना आमच्या तिथं, तेव्हा तिथं ते पिक्चर लावला होता टीव्हीला. आणि त्याच वर्षी आणली होती टीव्ही ती. तर त्या पिक्चरातलं मी सगळं बघितलंय बघ. हा ना. हा. अजून द्या ना ते वय. मग मी खडून खडा शिवाजी महाराजांच्या पिक्चरातलं सांगते राजगडाशी सगळं. हा. सूर्य मावळा जातो तिकडं किती आपल्याकरता त्यांनी भोगलं. आणि इथं दादासाहेबांनी ह्या गडावर आणला राजगडावर, तर किती स्तंभाला शिकवला. मग स्तंभाला तिकडे ठेवला. आणि तानाजीला कुठे ठेवला? शिवगडावर. आणि संभाजीला कोणत्या गडावर ठेवला? संभाजी पुरंदरा झाला. आणि मग कसा म्हणतो सांग सांग तुझी माझी होऊ दे टांगा. पुढचा प्रश्न आहे की आजीला विचारा लाव की दम लागतो न छाती फुगती. दम लागतो छाती फुगते ना, तर कडुलिंबाचा पाला ना म्हणा वाळवा आणि मिक्सरमध्ये कुटा आणि त्याची पावडर खा. ताबडतोब तुम्ही 3 दिवसात किती फरक पडेल ते मला फोन करून सांग. अच्छा. हा. मंडळी, जेवढ्या काय तुमच्या शंका असतील ना त्या शंका मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आजचा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे, पण तुम्ही वेळ देऊन पहा. बरेच प्रश्न कव्हर केलेले आहेत जे नवीन नवीन आहेत ते, पण जे जुने प्रश्न आहेत ना ते मी नाही घेतलेले, कारण ते प्रश्न रिपीट होतात आणि त्याच्यावर वेळ घालण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा काहीतरी नवीन घेऊया, नवीन आजारावर आपण काहीतरी उपचार शोधूया. पुढचा प्रश्न असा आहे की कपाळाला कुंकू लावलं की त्याला खास सुटती, पाणी सुटतंय? खास सुटतंय ना, पानं सुटतंय ना, तर मग तिला म्हणायचं खोबऱ्याचं त्याला असं चोळ आणि त्यांच्यावर कुंकू लाव. खोबऱ्याचं त्याला टिकली लावू नकोस. ती टिकलीने खाजत या. त्या टिकल्या नाही का लावी त्यात? टिकली तर टिकली नाही तर हुकली. बोल. मग काय करायला पाहिजे म्हणली? खोबऱ्याचं तेल लावायचं. खोबऱ्याचं तेल. ओके. हा. सोपा उपाय. हा. खोबऱ्याचं तेल लावायचं आणि त्याच्यावर टिकली लावली तरी चालेल. ताई सोपा उपाय आहे. बोटभर आपलं तेल लावायचं खोबऱ्याचं आणि त्यावर टिकली लावा. खोबऱ्याच्या तेलात कापूर टाका म्हणाव. कापराची उडी टाका आणि खाला आणि ते खाली लावायचं आणि त्याच्यावरती टिकली लावायची. मग कसली टिकली लाव, परत खाजायचं ना आणि काय व्हायचं ना सुखी राहत्या. अच्छा. आह्याचं लेणं यायचे त्यांचं. आयुष्याचं आह्याचं लेणं आहे. काय आह्यामध्ये काय मेलं म्हणजे संपलं. अच्छा. हा. बोल. आहे नाही अर्थ सांगते तुला. मेलं म्हणजे आपलं संपलं शरीर नाही का? बरोबर. पण आपलं जिथे शरीर तर आपलं चांगलं राहायचं. अच्छा. हा. मग पुरकाचा होते. ह्या ताई आहेत, त्या ताईने आपलं नाव पण सांगितलंय, पण नाव का मी घेणार नाही. तर त्यांना पित्ताचं खडं झालंय. पित्ताचं खडं ते कमी व्हायला काय फरक पडायला? शरीराचं ना पित्त झालं, पित्त, आणि त्या पित्ताचं आहे ना खडं झालं. खडं झालं तर मग डॉक्टरकडे जायचं. अच्छा. डॉक्टरकडे जा म्हणावं नळे शाप करून घ्यायच्या. अच्छा. हा. आपल्याला उपाय नाही काय? आपल्याला नाही उपाय. त्या डॉक्टरकडून नळे शाप करून दिल्या ना की मग काय करायचं, कडुलिंबाचा पाला वाटायचा आणि त्याचा रस प्यायचा. मग त्या नळ्या शरीरामध्ये चांगल्या राहत्या ना आपल्या आयुष्यापर्यंत. लक मोकळं ना. खऱ्यानी केलं तर खरं होतं, मिंतीनी केलं तर चालत जात. बरोबर. म्हणजे उजव्यानी केलं तर खरं आहे, डाव्यानी केलं तर खोटं. अच्छा. मग आपल्याला मोठं व्हायची. अच्छा. आलं का ध्यानात? आता ह्या ताईंचा मुलगा तर मोठा झालाय, पण त्याला एक सवय आहे की झोपेमध्ये दात काढा काढा चावतोय. काढा चावतोय ना, तर आपली पायातली चेपल आहे ना ती शनिवारी रविवारी काय करायचं, त्याच्या तोंडात घालायचे ना असे चळायचे दात. चप्पल? हा. चप्पल घालायची? हा. आणि त्याने चोळायचं आणि असे 3 बाऱ्या जमिनीवर वाटायची. ती गाणं वाटायची.
मग आता जीवाला आलंय मग त्याला काय, मग चूळ भरायची मग चुकून टाकायची. मग असं कर म्हणा, त्याला जगायची ते करीन, मरायची ते नाही करीन. बरोबर. काय तुला सत्तीने सांगते. तुम्हाला हा उपाय करताना थोडी किळस वाटेल, पण फरक पडणार आहे. चप्पल आपल्या पायातली घ्यायची, दातावर घासून बघा, कळत न कळत. नाही फरक पडला तर आजीला सांगा. हां, फरक पडणारच ना. पडणार. नाही पडला तर परत उपाय करू. आपलं शेतात त्या काट्यावालं अशा बाहुरी असतात ना, हां, त्याला फळं येतात. बरं. मग ते मी कुठं इथं उन्हाळ्याला गावली तर मी एवढे जमा करून ठेवीन ते कडू. नाही तर कारली गावत्यात कुठेही विकायची. मग ते कडू लावलं ना की मग कडू तोंड होत जाईल कारलेनी. आलं का ध्यानात? मग ते दात खात नाही. पुढचा प्रश्न असा आहे की गर्भ राहण्यासाठी काय प्रयत्न करायची गरज आहे, किंवा काय काळजी घ्यायची गरज आहे? गर्भ झाले जेजुरीच्या खंडर राहायला जमाना हो. अच्छा. कुलदैवत आहे त्यांची. हां, आणि जेजुरीच्या खंडर राहायला दोघं जणी जा. खंडोबा माळसा होऊन दे नाही तर मल्हारी होऊन दे, हां. आणि तुझ्या पायापाशी येऊन दे. अच्छा. माझ्याकडं नको, तुझ्या पायापाशी येऊन दे तिकडं. अच्छा. तुम्ही ह्या आजारावरचा उपचार ऐकला असेल. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. 12 वर्षांनी तरी हालतो पाळणा तर पण हे लवकर हालन. अच्छा. हा, पण मग नीती धर्म चांगला पाहिजे. त्या गोष्टी चांगल्या पाहिजे. हा, आता मला असं विचारायचं, आता तू 90 जवळजवळ 100 काढशील, नजर चांगली अजून तू सुई होतीयस. मग आता एका ताईच्या मुलाला चष्मा लागला, ते चष्म्याचा नंबर जायला काय करायला लागल? नंबर ना, हं? नंबर दुसरा काय केला ना की ह्याला नेमाना त्याला चष्मा असा मोठ्या भिंगाचा आहे. बिंगाचा असून दे नाही तर रंगाचा असून दे, हम्म. त्यांची कुळदैवत असेल ना कोणची, हम्म. त्या कुळदैवतला ने आणि त्याच्या पायावर म्हणा डोकं ठेव की हे सूर्यासारखा उजेड पडून दे आणि मला दिसून दे आणि दुनियाला जाऊन दे. अच्छा. 3 मुद्दे बोलून लावायचं. ओके. आणि मग माझ्याकडे सांगायला की ती बाय म्हणली की माझं चांगलं झालं. चांगलं झालं. आता पुढचा प्रश्न असा आहे की त्या ताईंच्या तळपायाची लय आग होती. तळपायाची तळपायाची आग होती ना, हो. तर संध्याकाळचं म्हणायचं आता काय थाळा नाही आपल्याकडं. हं. हं? तर संध्याकाळचं झोपताना काय करायचं, हे बघ असं पाय चोळायचं, कडुनिंबाचा पाला आणायचा आणि त्याच्यावर असं पाय चोळायचं. बरं. वला आणला ना, हो. आपण पोत्यावर कापडावर ठेवायचं, बुईला नाही टाकायचा, हं. आणि असं चोळायचं. आपल्याला चोळण तर चोळायचं आणि असं पाय आपटायचा, असं आपटायचं. बरं. मग ते मुंग्या जाते. बरं. पण ते पाला बाजूला आग फेकून, होती. आग होती, मग ते बाजूला पाला फेकायचा नाही. बर. हा, त्यात तुळशीची 4-5 पानं टाकायची, मग तुळशीसारखं सरळ राहायचे. अच्छा. पुढचा प्रश्न असा आहे की अंगाला खाज सुटते. बरं ठीक आहे, खाज सुटू द्या, पण ते खाज सुटल्यानंतर खाजावलं ना की नुसतं काळं काळं होतंय. काळं होते, मग ते जाळे निघून जाईल ना अंगातलं सगळं. आता पण ते डाग पडतात काळं काळं. हा, पण ते निघून जात्या ना सगळं. हो. काळे डाग पडतात ना, हं. असं आपण खांदाळलं की नाही का डाग पडतात, काळं, पण हा. ते जाते ना निघून. त्यावर काय करता येईल? काय नाही ते आपोआपच जातं निघून. शनिवार बर. त्यांची कुलदैवत आहे ना, हो. तिला म्हणा हात जोडी जा, ते पार निघून जाईन. कशाचा एवढा लवलेस नाही तिच्या अंगावर राहणार, हो. पण ते कुलदैवतची बाजवारी करीत नाहीत. अच्छा. हा, आता ह्या दादांच्या डोळ्यासमोर आहे ना असं काळं काळं फिरतंय, कशामुळं? काळं फिरते, नीती चांगली नाही. हा, सतीने सांगते. त्यांना राग येईल असं म्हणल्यावर. हा, मग नीती चांगली नाही. नीती दिली करा म्हणावं आणि मग दिली बघा. हं. हा, नीती दिली करा आणि मग दिली बघा. आलं का ध्यानात? काय हा, आजी पर खरंच बोलते. मग रोकड ना कशाला पाहिजे? बायकोच्या कुशीला झोपायचं, दुसऱ्याला ज्ञान सांगायचं कशाला? अरे काय तुला हे ज्ञान कोणी शिकवलं? पण अर्ज करीत येतं बांधी. तुला हे ज्ञान कोणी शिकवलं? अरे मी तर राहते, ती उगाच राहते का एवढी जाडं जुडं ज्ञानानीच केल्यात ना. हां. हा. आता हा प्रश्न आहे ना सगळ्या युवकांना आहे, युवतीला आहे, युवकांना आहे, महिलांना पण आहे. केस गळत्यात, त्याच्यावर काय उपचार आहे का? केस गळतीवर केस गळत्यात, नीती चांगली असली तर केस थांबत्यात. त्याच्यावर काय उपचार होऊ काय शकतो व्हायचं का? नाही विचार त्याच्यावर. केस नीती चांगली नाही ना, काहीतरी असं ना, काय नाही उपाय. दुसरं निघत्यान म्हणजे नाही, केस गळत्यात नाही,
किंवा आपुमत ना हा. तर त्याला काय उपाय यायचा हो? हे निसर्गी पानमाळा आहे ह्यो. त्याला काय उपाय यायचा हो? हे निसर्गी पानमाळा आहे. गावात तरी वाहून जायचा. हा गावला तर गावला नाही तर गेला तावडीला. मग असं कुठला रस बीज औषध बिवषध किंवा काय नाही, काय कुठलं नाही, काय शॅम्पू फिंपू शॅम्पू नको. तेच त्यांची रग बहुती रग. पुरी नाही का दही बी लावायची तसं काय? दही लावून दे, ताक लावून दे हो. आणि सुकी राहून दे. आता हा पुढचा एक प्रश्न आहे की त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना पांढरे डाग आहेत, त्याला काय फरक? बाहेरचे पांढरचे नाही का आपल्या रंदीला येतं. हा आपल्या हावसा आपल्या वाड्यातले 2-3 जणींना झालेलं होतं, बरेच हो. जणींना. त्याला नाही उपाय बाळा. नाही ते ना. कोड, ती कोडच ते. नाही फरक पडत ना फरक काही? नाही त्याला पडत. ते पांढरं कोडच हो. अंगावर. त्याला किती आपण हे केलं ना हो. तरी ते पांढरच. अच्छा, आलं का ध्यानात? म्हणजे काय होतंय माहितीये का आता? माणूस ते टीका करतं हं, तसल्या माणसाची. हं, आलं का ध्यानात? बरोबर. पण टीका केली तरी बघ ही देवाने शरीर घडलेलं आहे. आपण घडलंय का? नाही. हा मग आपण काय करायचे ताडातोड? हा जे तर आपल्या गणागोतात चांगलं हम्म. आणि दुसऱ्याला माळ्याला चांगलं कशाला रे? हा बळ ताप आणि मी आहे तुझा बाप. आजी काय आपल्याला बोलायला ऐकणार नाही. तिचं तोडीवरचं बोलणं आहे ना, तुम्ही किती बुद्धिवंत असा पण तसं बोलणं तुम्हाला येणं शक्यच नाही. ते तिनेच बोलू जाणे. रक्तामधली साखर वाढली, शुगर वाढतीया. मग ते कमी करायचं. काय करायला पाहिजे? काय करायचं? जिबाला चिमटा घेतला म्हणजे पोट आमटात. जिबाला जीभ शिंदळ आणि गाडीची गोंधळ. मग हे गोंधळच चाललाय. मग काय मला बोलतो सांग, बोल. मंडळी, हा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला होता, तरी विचारतोय कारण बहुतेक लोकांनी हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला आहे की आजकालच्या सगळ्या लोकांना हा त्रास होतोय ते म्हणजे गुडघेदुखी. ह्या गुडघेदुखीवर काय उपचार आहे का? गुडघेदुखी गुडघी दुखी म्हणजे आता हे गुडघच ना. आता शरीर आपलं हे संपत आलं म्हणजे गुडघं ठणकायचंच ना. बरोबर आहे. हो, ठणकायचं नाही हो गुडघं. ना. काय त्याला उपाय आहे? बिबो घातला तरी उपाय नाही. टाच दुखती टाच. अरे त्रास दुखते ना तर तेच म्हणते की असा पाय गोळसाला चांगला बुईला गोळसाला तर कशी टाच का खाईन? हं सांग. आता हसत भांडण जा 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 की घर रांड मग ते कसं व्हायन रान करीन चांगलं? मग काय केलं पाहिजे टाचा उपचार? काय करायचं आहे तवा? काय करायचा आहे उपाय? नीती चांगली तर सगळं चांगलं. मग टाच काय म्हणून दुखतात? टाच दुखत्यानंतर नाही तर काय, सुखी बायकांच्या टाचा नाही दुखत्यानंतर काय व्हायचं? आराम जास्त आहे का त्यांना? मग काय करतात? हिथलं उठायचं, तिथं त्या खुर्शीवर बसायचं, ती खुर्शीवर बसलं की ह्या खुर्शीवर बसायचं. हं, कामच नको अजिबात. माणसाच्या मिरला नको, कांसाच्या मिरला नको. मग कसा दिवस की ठेवी? हां, ते बरोबर आहे. तुम्ही काम केलं पाहिजे जरा. मग हातापायला मुंग्या यायच्या सारख्या सारख्या. लेव का असला तरी जा करा तिकडे राहतं मारा, मी आपली बसून द्यायची. हातापायला मुंग्या येतात. मग काय मुंग्या नाही याच्यानं तर काय वाचन? मग ते काय आहे का उपचार त्याच्यावर? काय मुंग्या जायला नाही दोन कौल कवलं हा आणि तापवायचे आणि त्याच्यावर पाय ठेवा म्हणायचा. नाही नाही, शाकवा हाताला पण येतात मुंग्या. मग हातही त्या शाकवायचं त्याने. कौल गरम करून. हा. कसं? कौल तापवलं ना हं, की हाताला फडकं बांधायचं ना असं खालवर करायचं. मग फडकं तापलं ना हं. की मग ते जाते निघून शेने ते फिरवत. रोज करायला पाहिजे का? रोज नाही, मग? आपलं 8 दिवसांनी केलं तरी चालेल. बर. झालं मग. प्रश्न पुढचा आहे की तोंडाला आतमधून सारखं सारखं फोड येतात, तोंड येते सारखं आणि त्याला असे फोड येत. फळ येत्यात हां, तर त्याला ना महादेवाला जा म्हणा हो, बरं. आणि त्याला साखर वा महादेवाला अच्छा. की माझं साखरेसारखं तोंड राहून दे, हं, तुला 5 रुपये तुझ्या गादीवर ठेवेन. बरं. काय ती लक मोकळी होई, पण नीती चांगली पाहिजे. हां, काय आणि आता हल्ली बायका बाहेर बसतात का, हं. त्यात त्यालाच हे फेडायला लागतं बा. बरोबर. मंडळी, काही घरगुती उपाय आहेत, कमी खर्चाचे उपाय आहेत, पण ह्या उपायांना कुठलाही मेडिकलचा किंवा सायन्सचा आधार नाही. केवळ या आजीच्या अनुभवावर तयार केलेले ते उपचार आहेत. या आजीने त्यांच्या वडिलांकडून घेतलेला हा वारसा आहे, त्यांच्या अनुभवाचा वारसा आहे. केवळ तिच्या अनुभवावर केलेले हे उपचार आहेत. याला कुठलाही वैद्यकीय किंवा मेडिकलचा आधार नाही. तुम्ही हे उपचार करून बघायला काय हरकत आहे? यात काही खर्च नाही आहे, थोडासा आपला वेळ जाईल, पण आपल्या शरीराची आपणच काळजी घ्यायला पाहिजे ना. आपण दवाखान्यात जाऊन लाखो रुपयाची फी भरतो, त्यापेक्षा किरकोळ आणि
मोफत उपचार येतो. अरे काय नको, निस्त्या लिंबाच्या पाल्याची त्यांनी पावडर तोंडात टाकली ना, निस्त्या कडू लिंबाच्या, हा. तरी ते माणूस चांगलं होतं. बाकीचं काही नको. तो कडू लिंब आपण पाडव्याला बांधतो ना, गुढी पाडव्याला, तो मोठा मोठा लिंबे माझा तो, हा, त्याचा पाला नुसता वाळवला ना, आणि आपण ते फिरीस असतं त्यात बुगी केली, मिक्सर त्यात वाळून त्यात पावडर केली ना, बुकणीवाणी एवढी तोंडात टाकली की ते दुधासारखं मोकळं. हा, काय त्याला पथ पाळायला लागत नाही, खत घालायला लागत नाही. मंडळी, हा कडुलिंब ना एवढा गुणकारी आहे, प्रत्येक गोष्टीवर चालतो तो. हा, रस करून प्या किंवा पावडर करून खा, फरक पडणारच. लाखो दवाखान्याचा खर्च केला तरी काय उपयोग होत नाही. हा ना, पण त्या पानाचा उपयोग होतो. बरोबर. निसर्गामध्ये एवढे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत ना, फक्त त्याची माहिती पाहिजे आणि ते उपचार तुम्ही नियमित केले पाहिजेत. आणि ते उपचार तुम्हाला निसर्गामध्ये फुकट येतो, पैसा घेत नाहीत. तुळशीचा एवढा पाला नेला त्यात टाकला तरी तुळशीसारखं मन शाप राहिलं. तुळशीने काय फरक पडतो? मग त्यात फरक असतो की तुळशीच्या पानात सुद्धा. हा ना, गळ्यात माळ कशाला घालतात तुळशीच्या पाण्याची? मला नाही माहिती, सांग बरं. काटकाची का? शरीर चांगलं राहावं म्हणून, तुळशीसारखं राहावं म्हणून गडी माळ घालतात. काय काय, हा ना, हा, काय काय माळ कुठीला ठेवतात आणि वशाट खात्यात, मग ते परत बघतात. त्याचा काय उपयोग आहे सांग? खरंच ते सांगायला हरकत काय आहे मला. मग त्यांना काय उपचार करायला लागेल? काय नाही, मग ते बोगीच आहेत आपलं, त्यांना सुट्टीच नाही, ती वरून सुट्टीच नाही त्यांना. एखादं गाणं म्हणते का? खालून डागाडे आणि वरून आवाळ किती उचे. एखादं गाणं म्हणतेस का? आता काय लोकांची लई गाणं इच्छा म्हणू आहे. आता? म्हणे काय चांगलं? बोल क्या बोल रसीन, तुला बोला ना फावर येईल, तुला बोला ना फावईल, बोला ना फावर येईल. बयाचा दुरेर गाऊ, रान सुनक गावर येईल, रान सुनक गाव येईल, सुनक गाल रवीन. बोल क्या बोल रसीन, तुझं सुशीन कर दोन, तुझं सुशीन कर दोन, सुशीन कर दोन, सुशीन कर दोन, तुझी माझी नाय करशीन, तुझी माझी नाय कशीन, माझी नाय करशीन. मंडळी, ह्या वयात पण बुद्धिमत्ता कशी आहे बघा. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित. आजीची नजर पण तीक्ष्ण आहे, ती सुई पण होऊ शकते, ऐकू पण येतंय आणि डोक्यावर केस पण चांगले व्यवस्थित आहे. दुसरं म्हणजे बुद्धिमत्ता सगळी जागेवर आहे. सगळं ज्ञान आहे, इतिहास म्हणा, शास्त्र म्हणा, औषध उपचार म्हणा, सगळं ज्ञान आहे. पण मला एक गोष्ट सांगायची की तू मला माझं नाव माहिती आहेच आहे, पण आजी माझं आहे ना नाव एकदा म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीने घेते. बहुधा तिला ते नाव उच्चारता येत नसेल किंवा ते प्रेमाने असेल, पण ती मला एका वेगळ्या नावाने हाक मारती. काय हाक मारती? मला तुला म्हणून ना, मला काय हाक मारती तू? अशी मी नील म्हणून अशी हाक मारते. कशी कशी? बाळा माझा ती मिली रे, यर माझ्या तू जवळ यारी, यर माझ्या तू जवळ यारी, माझ्या तू जवळ यारी. सांगते बाळा रे तुला, शिन तुझी ना कवळ यारी, शिन तुझी ना कवयाळी, शिन तुझी ना कवग याळी. काय नाव आहे माझं? मिनील. मिनील. बहुधा तिला तो म्हणजे मिलिंद म्हणता येत नाही, पण ती मिनील म्हणती. पण त्या मिनील म्हणण्यात आहे ना, जे आपुलकी आहे, प्रेम आहे ना, ते मिलिंदमध्ये नाही आहे. भले मिलिंद नाव जरा वेगळं असेल किंवा काय काय ना उच्चारता येत नसेल, पण आजी म्हणते ना मिनील. म्हण बरं. मिनील. मिनील. हा बघा, त्यामध्ये आजीचं प्रेम आहे. मी हा व्हिडिओ भरपूर मोठा का केला आहे, कारण लोकांच्या तक्रारी खूप होत्या, हजारो लोकांचे प्रश्न होते, पण त्यातले सिलेक्टिव्ह प्रश्न मी घेतलेले आहेत. कारण प्रश्न खूप रिपीट झालेत, म्हणजे गुडघेदुखी, कंबरदुखी, मूळव्याध, हे प्रश्न आहेत ना खूप कॉमन झाले. ते प्रश्न मी कवर केले होते म्हणून ते प्रश्न टाळले. पण ते प्रश्न आपण मागचा व्हिडिओ बघून त्यातून तुम्ही उत्तर शोधून घ्या. उतार वयात होणारा आजार म्हणजे पॅरालिसिस, लखवा. लखव्यावर काय? लखवा म्हणजे ते लखवाच रक्त कशी झालं ना की ते रक्त, आणि बोलून कोणाला दावायचंच नाही, संपूर्णच टाकायचं ते शेतीत. आलं का ते लक्षात? त्याचा उपाय आहे का लखव्यावर? लखव काय उपाय सांग ना मला तू.
हो नाही ना. आयुष्याचा लखवा तो हम्म. काठीवर चालायचा. हो. आलं का ध्यानात? मग काय त्याचा उपयोग आहे सांग? हो. किती एवढ्या नोटा मोजल्या तरी त्याचा उपयोग आहे का? हो. तो खोटाच. हो ना. हं? लखीवर काय उपाय नाही. नाही नाही. अच्छा दादा, पॅरालिसिस किंवा लखीवर आजीकडे काय उपचार नाहीये. आजीचं म्हणणं आहे शरीर थकलं की तो त्रास चालू होणारच आहे. होणारच. तुम्ही डॉक्टरचा उपचार चालूच ठेवा. जेवढा फरक पडतो तेवढा उत्तमच आहे. आणि त्यात मुंग्या येते त्या पायाला. हा, मुंग्या पण येतात. आणि मग दुईचा सामना आणि आजीचा लागला टेमना. बरेच प्रश्न अगदी मी वेळ देऊन कव्हर केलेले आहेत. त्यातूनही काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंट करा आणि ते प्रश्न मला विचारा. तुमच्या मनातले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या, म्हणजे ते प्रश्न मी उचलीन आणि आजीपर्यंत पोचवेल. आजी त्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि ती उत्तरं मी तुमच्यापर्यंत पोचवेल. फक्त ते प्रश्न कमेंटमध्ये आले पाहिजेत. त्यासाठी कमेंट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जर आजीने दिलेली प्रश्नांची उत्तर तुमच्यापर्यंत पोचलीच नाही तर काय उपयोग. त्यासाठी सबस्क्राईब करा. आजीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आजीने सांगितलेले उपचार तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकर कळेल. आजी सांगते सबस्क्राईब करा म्हणून. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हां, म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. तुम्हाला लवकर कळन आणि धीर धरा. हां. आणि पाऊंडाव चाला. पाऊंडाव चाला असं पाऊंडाव चाला. अच्छा. हां. आजीचं म्हणणं आहे कुठलीही गोष्ट दामाने धीराने करा, त्याचं फळ तुम्हाला मिळतंच. घाई करू नका. पावडाने चाला. अति घाई संकटात जाई. जाय. दमाने घ्या, धीराने घ्या, पावलं दमाने टाका. मंडळी, मला असं वाटतंय मी भरपूर तुमचा वेळ घेतला, त्याबद्दल तुमची माफी मागतो. परंतु काय करणार, सगळे प्रश्न कव्हर होणं गरजेचं होतं. त्यामुळं हा व्हिडिओ लांबवला आणि आजीकडनं ज्ञान मिळणं गरजेचं होतं. तुम्हाला हे ज्ञान कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या वेळेस ते प्रश्न तुमचे असतील ते 100% मी कव्हर करेलच. करायचं. हां, मी पिरथिमीला धावायचं. करून पिरथिमीला रावायचं. हां, म्हणजे सृष्टीला माहिती पडन की कशापासून कसं आपण पाऊल उचलला पाहिजे. हा. मी ज्यावेळेस पुन्हा येईल ना, मी पुन्हा येईन. बहुधा तुम्हाला हास्यासच वाढेल. मी पुन्हा येईन आणि आजीला भेटेन. मी पुन्हा येणारच आहे, आजीला भेटणारच आहे. तुमचे प्रश्न तयार ठेवा. आजी आपले उत्तर घेऊन येतात. म्हणजे प्रश्न तुमचे, उत्तर आजीचे. हा आपला एपिसोड गेले 2 महिने चालू आहे. हा 4था एपिसोड आहे. बहुतेक प्रश्न मी कव्हर केलेलेच आहेत. अजूनही प्रश्न असतील कारण व्याधी खूप आहेत, आजार खूप आहेत. काय लोक सांगायला लाजतात. लाजू नका, कमेंट करा. भले आपलं नाव लिहू नका, कमेंट करा आणि ते प्रश्न आजीपर्यंत पोहोचवा. उत्तरं मिळण्याची खात्री आहे. उपचार घरगुती आहेत, सोपे आहेत आणि कमी खर्चाचे आहेत. फरक पडणारच. त्यामुळंच लवकरच भेटूया. मानाचा मुजरा घेऊया. लवकरच भेटूया आणि मानाचा मुजरा घेऊया. हां, मानाचा मुजरा तर घेऊया आणि आजीचे तुम्ही आशीर्वाद पण घेऊया. मी पाया पडतो आणि तुम्हाला आजीचे आशीर्वाद देतो. तुमचा नमस्कार आजीपर्यंत पोहोचवतो आणि आजीचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि या ठिकाणी हा व्हिडिओ संपवतो. आता शेवटी जाता जाता आजी आपल्याला एक गाणं म्हणणार आहे. सांगते मी निर सरळ वाट गया निर जाऊ. सरळ वाट रयानी जाऊ. वाट रयानी जाऊ. वाट रयानी जाऊ. तुझं माझं नायक गाऊ. तुझं माझं नायक गाऊ. माझं नायक गाऊ. मंडळी, व्हिडिओ संपवताना एक वाक्य सांगतोय. ही जुनी म्हातारी माणसं झाडा इतकी भव्य सावली देऊ शकत नाहीत किंवा घरातील ट्यूबलाईट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील समईसारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ती एकदा विझून गेलीत की मग त्यांचं महत्त्व कळतं. म्हणून त्यांना जपा. ही जुनी माणसं म्हणजे आडगळ नाही. ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार आहेत. चालतं बोलतं विद्यापीठ आहे. केवळ पुस्तकं शिकली म्हणून आपण ज्ञानवंत होतो असं नाही. ज्या लोकांनी आयुष्याची आणि अनुभवाची पुस्तकं वाचली ते खरे ज्ञानवंत आहेत. यांनी कुठली विद्यापीठाची पदवी घेतलेली नाही, पण त्या आयुष्याच्या विद्यापीठात ते उत्तीर्ण झालेत, ते पण डिस्टिंक्शननी. यांना नमस्कार करूया आणि यांची काळजी घेऊया. मला सांगते मी निर नको कुणाचं आजर तुझं.
नको कुणाचा आदर तुझ, कुणाचा आदर तुझ, सांगते बाळा रे तुला मी तर आहे ना तुझ्या रे भुज, मी तर आहे ना तुझ्या भुज, आहे ना तुझ्या रे भुज. मंडळी धन्यवाद. हा वाटसरू मिलिंद आपला निरोप घेत आहे एका आशेवर की आपण पुढच्या वेळेस लवकरच भेटूया आजीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पाहत राहा आणि आयुष्य आनंदाने जगा, काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तुम्ही ते आनंदाने जगलं पाहिजे. ईश्वराने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे ते आनंदाने घालवण्यासाठी. प्रत्येक जीव हा वेगळा आहे, प्रत्येक जीवाचे प्लस मायनस पॉईंट हे वेगळे आहेत आणि तुमच्याकडनं काहीतरी मोठं कार्य घडणार आहे म्हणून तुम्ही ह्या पृथ्वीतलावर आलेला आहात. तुम्ही ते आयुष्य असं वाया घालवू नका. काही लोक निराश होऊन आत्महत्या करतात, तसं करू नका. आयुष्य पुन्हा नाही, परत नाही. या आयुष्यात पुन्हा वन्स मोर नाही. आयुष्य एकदाच आहे आणि ते एकदाच भरभरून जगा. धन्यवाद. एकदाच जायचं आणि एकदाच हे करायचं आहे बाबा, परत नाही. नाव राहतं सगळं, पृथ्वीला नाव जातं अख्ख्या की अमक्या तमक्या जागी ही म्हातारी चांगली होती फुलाबाया न तो भोसले. पार अमेरिकेपर्यंत पोचले. हा पोचलेच, टी व्हीला लागतं ना मला फुलाबाई सांगायला. भोसले अमेरिकापर्यंत पोचले. भोसले फुलाबाई न तो भोसले. फुलाबाई नथू भोसले, त्यांचं कशाला माग नाव श्रीमती दाडवायचं. फुलाबाई नथू भोसले भोसले. आणि अमेरिकेपर्यंत पोचले. पोचले. हा आतापर्यंत कोण पोचले का अमेरिकेला? हा पोचले ना. तूच पोचली एकटीच. मी तिने पोचले. नाना शंकराची लेख आणि जिजामाताची लेख. हा. काय तोरण्या गाडापासून ती शेगाडावर आले आणि शेगाडावनी महाराष्ट्रात गेले. जगात पोचली पार. हा पार जगात पोचले. तू जरी गेलीस तरी तुझे व्हिडिओ लोक बघणार आणि तो बघणार. लोकांच्या मनात आयुष्यभर जिवंत राहणार. मानणार ती लोक जेवढी हायत ना तेवढ्यांना हाय फुलाबाईची लागणार हा. की ही बिचारी चांगली होती. बस. लोकांच्या मनात तू घर करून राहणार. हा नाव निघालं माझं. मी गेले तरी मग चौघांच्या खांद्यावर गेले ना हम्म. तरी माझं नाव माग शिरष्टी मंदी पांगण.